जे आहेत ते आता सभागृहातून बाहेर येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। विधान भवनातून बाहेर पडताना विजयी उमेदवार आशिष शेलार यांच्या सोबत हे सगळे विजयी उमेदवार जे आहेत ते आता इथे बाहेर येताना यामध्ये भाजपचे विजयी उमेदवार अमित गोरखे आहेत, योगेश टिळकर आहेत आणि त्याचबरोबर परिणय फुके आहेत। भाजपचे यातले काही विजयी उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत आशिष शेलार आता आहेत। जोरदार घोषणाबाजी देखील आनंदाच्या भरात आता दिली जाते भाजपच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि विजयी उमेदवारांकडून सुद्धा। आशिष शेलार आता त्यांच्यासोबत होते। दृश्यांमध्ये योगेश टिळकर आता दिसत आहेत, जे 26 मतांसह विजयी झालेले आहेत त्या विधान परिषद निवडणुकीत आणि विक्ट्री साईन ते आता दाखवतात। तर भाजपचे विजयी उमेदवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। भाजपचे 5ही उमेदवार इथे विजयी झालेले आहेत। पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळकर विजयी झालेत। त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। योगेश टिळकर दृश्यांमध्ये आहेत, आता जोरदार घोषणाबाजी केली जाते। जय श्रीरामच्या विजयी घोषणा देखील देण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे सदाभाऊ खोत सुद्धा दिसत आहेत, त्यांच्यासोबत गोपीचंद पडळकर देखील आहेत। सदाभाऊ खोत यांचा या निवडणुकीत विजय झालेला आहे, त्यामुळे सेलिब्रेशन भाजप नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून आता बघायला मिळत आहे। दृश्यांमध्ये योगेश टिळकर आणि त्यांच्या पाठोपाठ येत आहेत सदाभाऊ खोत, त्यांच्यासोबत आहेत गोपीचंद पडळकर। दुसऱ्या पसंतीची मतं मिळवत सदाभाऊ खोत 26 मतांनी विजयी झालेले आहेत। त्या दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतो मिलिंद नार्वेकर यांच्या विजयानंतर ठाकरे गटाकडनं देखील या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। विजयी उमेदवार मिलिंद नार्वेकर हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गुलाल उधळून हा सगळा जल्लोष साजरा केला जातोय। विजयाचा गुलाल अखेर मिलिंद नार्वेकर यांना लागलेला आहे। 24 मतांनी ते विजयी झालेले आहेत। यानंतर काही कार्यकर्त्यांनी, काही नेत्यांनी गुलाल लावलेला आहे मिलिंद नार्वेकर यांना विजयाचा। मिलिंद नार्वेकर पहिल्यांदाच विधान परिषदेवर गेलेले आहेत ठाकरे गटाकडनं। उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे मिलिंद नार्वेकर अखेर विधान परिषदेवर। याआधी कोणतंही पद मिलिंद नार्वेकर यांनी एवढ्या वर्षामध्ये घेतलं नव्हतं। यावेळेला पहिल्यांदाच ठाकरे गटाकडनं त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलेलं आहे।